सावळे सुंदर रूप मनोहर अशा या मनोहर रूपाला भेटण्यासाठी आता वारकरी आतुर झालेले आहेत। पंढरीच्या वेशीवरच नव्हे तर पंढरीच्या आतमध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत आणि आता लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वेशीवरती जे वारकरी येऊन ठेपलेत ते विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आता विठ्ठल मंदिराकडे निघालेत। विठ्ठल मंदिराचे समितीचे उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, गहिनीनाथ औसेकर महाराज। औसेकरजी, सध्या वारकऱ्यांची संख्या खूप वाढलेली दिसते। जवळपास प्रशासकीय आकडेवारी जी सांगितली जाते ती 20 ते 22 लाख वारकरी यंदाच्या वर्षी पंढरीला भेट देतात। अचानकपणे हा आकडा वाढण्याचं नेमकं कारण काय वाटतंय? त्याची अनेक कारणं आहेत। पहिलं कारण आहे की गेल्या अनेक वर्षाच्या नंतर यावर्षी मृगात पाऊस झाला, पहिलं कारण। दुसरं, मंदिराचं संवर्धन झालेलं आहे, जतन झालेलं आहे, संगोपन झालेलं आहे। ते कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे, जुनं मंदिर कशा पद्धतीचं होतं आणि ते आपण पाहत आहोत ते कसं असेल हे सुद्धा पाहण्यासाठी वारकरी उत्सुक आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या जो कोरोनाचा एक खूप बॅड पॅच आला होता, त्या बॅड पॅचमध्ये खूप लोकांच्या वाऱ्या चुकलेल्या आहेत आणि यावेळेस महाराष्ट्र शासनानेही लोकांना अनेक पद्धतीनं सवलती दिलेल्या आहेत। ज्या सवलतीमध्ये वयोवृद्धांची सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांची सवलत असेल, त्याचाही फायदा लोक घेऊन यावर्षी वारीला येत आहेत। साधारण किती टक्के संख्या वाढलेली वाटते वारकऱ्यांची, तुमचं काय अनुमान आहे? 1.5 पटीनं तरी संख्या निश्चितच वाढलेली आहे। कारण आम्ही ज्यावेळेस आमच्या मंदिर समितीने एकूण 12 पत्राशेड उभा केले गेलेले आहेत, तर 7 तारखेला ज्यावेळेस दर्शन चालू झाले, आजपर्यंत कधी नाही ते पहिल्याच दिवशी पत्राशेड क्रमांक 6 भरले होते। जे भूतनाथाच्या मंदिरापर्यंतच आमची बारी जाते किंवा पत्राशेड क्रमांक 1 पर्यंत जातो। पण आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर गोपाळपूरच्या पुढेही लाईन गेलेली आहे। एवढी लाईन फार क्वचितच जात असते। एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांना, प्रत्येक वारकऱ्याला इच्छा असते की मला पांडुरंगाच्या पायावर माझं डोकं ठेकवता आलं पाहिजे, तर त्या दृष्टीने आपण काय सुविधा निर्माण केलेली आहे? किती तास, 24 तास दर्शन सुरू आहे का? किती तास विश्रांती देण्यात येते? नाही, एकूण 24 तासातील 22 तास दर्शन चालू असतं आणि ते 2 तास म्हणजे काही काळ देवाच्या नित्यपूजेसाठी जातो, देवाच्या नैवेद्यासाठी जातो व देवाला सायंकाळी गंधाक्षतेसाठी जातो। हा एकूण जर काळ जर काढला तर 2 तासाचा पूर्ण अवधी जातो आणि इतर 22 तास देवाचा पलंग 7 जुलै रोजी निघाला, 26 जुलैपर्यंत जोपर्यंत प्रक्षाळ पूजा होत नाही तोपर्यंत भगवंताचं 24 तास दर्शन चालू होतं। आत्ता आपण दुसरा एक खूप छान प्रश्न विचारला। प्रत्येकाची इच्छा असते की आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला अवघात झालाची आनंद। पांडुरंगाच्या पायावर आपण आपलं हे मस्तक टेकवलं पाहिजे। पण ह्या गर्दीला पाहून पंढरीत अशी पद्धत आहे, पहिला सुरू तुकोबारायाने आम्हाला सांगितलं आहे, तुका म्हणे मोक्ष देखलिया कळस, कळस बघितल्यावर आम्हाला मोक्ष मिळतो। म्हणून पहिला सुरू माणूस कळसाचं दर्शन घेतो, पुन्हा जर चरण दर्शन जर मिळत नसेल तर तो मुखदर्शन घेतो, मुखदर्शन जर मिळत नसेल तर नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि नामदेव पायरीचं जरी दर्शन नाही जरी मिळालं तरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या। कारण तुम्ही म्हणताल की त्या वारकऱ्याच्या पायाच्या मस्तकावर काय आहे? देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, तयांच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या। हे वैष्णवांच्या चरणाचं इतकं मोठं महात्म्य आहे। म्हणून मस्तक हे पायावरी, यापैकी कुठे जरी त्याचं मस्तक पडलं तर ते श्री विठ्ठलाच्याच पायावर पडलं अशी वारकऱ्याची धारणा असते। मात्र हे सगळं असलं तरी सुद्धा शासकीय महापूजेचा अवधी, त्यातून विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी असणारी घाई, हे सगळं व्यवस्थापन मंदिर समिती नेमकं कसं करते आहे? अतिशय सुंदर व्यवस्थापन मंदिर समितीनं केली गेलेली आहे। मंदिर प्रशासन आणि मंदिर समिती या सगळ्या गोष्टीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी नियोजन केलं गेलेलं आहे। याच्यामध्ये प्रथमतः मंदिर समितीचं कर्तव्य असं आहे की वारकऱ्यांना सुलभ दर्शन कसे होईल हे पाहत आहे। तर सुलभ दर्शनासाठी मंदिर समितीने 12 पत्राशेड क्रमांक उभा केले गेलेले आहेत। त्याच्यापुढे गोपाळपूरपर्यंत त्यांनी लाईन घेऊन गेलेली आहे। त्याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड्स ठेवलेले आहेत, त्यांना
पावसाचा आणि वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून वर त्यांना छत केले गेलेले आहे. पुन्हा मध्ये कोणी घुसखोरी होऊ नये म्हणून त्याला कमांडोज उभा केले गेलेले आहेत. त्यांना मध्ये जर घुसखोरी करणार जर असेल तर मध्ये कॅमेरेज लावले गेलेले आहेत. त्यांना सफोकेशन होऊ नये म्हणून आपण कूलर्स लावलेले आहेत, पंखे लावलेले आहेत. त्यांना मध्ये वॉशरूमची व्यवस्था केली गेलेली आहे, चहाची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. विशेषतः यावेळेस आमच्या मंदिर समितीचे नवीन कार्यकारी अधिकारी आलेत आदरणीय शेळके साहेब. त्यांनी वारकऱ्यांना चिरटांचा डासांचाही त्रास होऊ नये म्हणून एक वेगळी मशीन त्यांनी तिथं बसवलेली आहे. त्यामुळे खरे तर मंदिर समितीचे व प्रशासनाचे आभार मानले पाहिजेत. यावेळेस खूप चांगली व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. पण काही वेळेस पाऊस खूप येतो, ज्या गोष्टी निसर्गावर अवलंबून आहेत त्याला आपण काही करू शकत नाही. पण मंदिरे समितीने जास्तीत जास्त सुलभ दर्शन व सुव्यवस्था करायचा प्रयत्न केला. महाराज, 2 प्रमुख प्रकल्प पंढरपुरात सध्या हातात घेण्यात आले आहेत. एक म्हणजे मंदिर जतन आणि संवर्धन, दुसरा नमामि चंद्रभागा. या 2 प्रकल्पांबाबत काय सांगाल? कारण आता संवर्धनाचं काम कुठपर्यंत आलंय? जसं तुम्ही म्हणलात की मंदिराचं अनोखं आणि मूळ रूप बघण्यासाठी वारकरी जास्त संख्येने इकडे येत आहेत. आतापर्यंत गाभारा परिपूर्ण झालेला आहे, अंतराळ झाला आहे, 4 खांब झालं आहे, 16 खांबी झालं आहे. लक्ष्मीच्या बाजीराव पडसळगीतलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि बऱ्यापैकी काम शिल्लक आहे. रुक्मिणी मातेच्या मंदिरातलं बऱ्यापैकी काम झालं, बऱ्यापैकी काम शिल्लक आहे. एकूण सगळं काम व्हायला अजून 15 ते 16 महिने परिपूर्ण लागतील, जतन आणि संवर्धनाचं काम व्हायला. पण बऱ्यापैकी काम आज परिपूर्ण झालेलं आहे. आणि नमामि चंद्रभागेचं महाराष्ट्र शासनाकडे सगळी जबाबदारी जिम्मेदारी आहे. ते निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतील. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाकडून ऐनवारीतच एक महत्त्वपूर्ण घोषणा वारकऱ्यांसाठी करण्यात आली, ती म्हणजे वारकरी पेन्शन योजना. वारकऱ्यांना विठ्ठल भक्तीची पेन्शन दिली जाते का? अजून ते पूर्ण लागू झाले नाही. त्याचा एकदा सगळा GR वगैरे बाहेर आली त्याचा पूर्ण अजून एकदा वाचन करून आम्ही त्याबद्दल आपल्याला बोलू. तुम्ही इतकी वर्ष मंदिर समितीचं काम बघता आहात, हजारोंच्या संख्येने वारकरी येतात, हे सगळं रेकॉर्ड ठेवण्याचं काम अर्थातच समिती एक नेमली जाईल त्या संदर्भाने. पण वारकऱ्यांना पेन्शन देणं, एकीकडे लाडकी बहीण योजना तर आहेच, दुसरीकडे वारकऱ्यांना पेन्शन देणं ही योजना, याकडे तुम्ही कसं बघताय? महाराष्ट्र शासन आणि विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, यांनी जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे वारकरी किंवा साधक, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. वारकरी म्हणजे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जो कपाळाला गोपीचंदन टिळा लावतो, जो पंढरपूरची वारी करतो, त्याला असं म्हणतात, तुकोबारायचं प्रमाण आहे, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. जो वारकरीची संज्ञा आहे आज ती एक आगळी आणि वेगळी हे आहेत. आणि एकदा जर मनुष्य वारकरी झाला तर तुकोबाराय असं म्हणतात, काय करावी साधने फळं अवघेची येणे. म्हणून जो वारकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. आज तुम्ही जर तामिळनाडूमध्ये गेलात तर त्यांची उपासना काही लोकांची वेगळी असते, आज तुम्ही जर कर्नाटकात गेलात तर त्यांची उपासना वेगळी असते. पण महाराष्ट्राचा वारकरी एक वेगळा वारकरी असतो. ज्यावेळेस मी 1996 साली अमेरिकेला गेलो आणि माझ्या अंगात धोतर, नेहरू शर्ट, टोपी बघितली तर एक मनुष्य मला तिथून महाराष्ट्रीयन भेटायला आला. तो मला म्हणाला, आपण पंढरपूरचे वारकरी आहात का? मग मी म्हणालो, आपण कशाला ओळखलात? तो म्हणला, मी तुमच्या वेशावरून ओळखलो आहे. म्हणजे वारकरी हा जो समजला जातो 2 अंगाने समजला जातो, एक बाह्यांग आणि एक अंतरंग. त्याचं बाह्यांग जितकं शुद्ध असतं त्याच्याही पेक्षा त्याचं अंतरंग जास्त शुद्ध असतं. म्हणून महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी जितकं करता येणं शक्य आहे तितकं करायचा प्रयत्न केला. ही सन्मानाची योजना आहे. हो, अतिशय सन्मानाची योजना आहे. आणि खरं तर असं आजपर्यंत कधी घडलं नाही की स्वतः पूजा करणार आणि स्वतः येऊन व्यवस्था बघणार. मग त्यांना विचारलं की आपणच पूजा करणार आणि आपण येऊन कसं बघणार? ते म्हणले, मी माझी पूजेची व्यवस्था बघायला येणार नाही. म्हणून ते मंदिरातही आले नाहीत, ते येऊन वारकऱ्यांची व्यवस्था पाहिली. 65 एकरवर गेले, चंद्रभागेत गेले, पत्राशेडमध्ये गेले आणि जाऊन लोकांना आव्हान करून ते निघून गेले. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण बातचीतीसाठी. तर त्यामुळे आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सज्जता ही पूर्ण झालेली आहे आणि वारकरी हे मोठ्या संख्येने, तब्बल रेकॉर्ड ब्रेक अशा 20 ते 22 लाखांच्या संख्येने पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाकरता येतात. कॅमेरामन मिलिंदसह मनश्री पाठक, TV9 मराठी, पंढरपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.